एक्सचेंज ब्रोकर मध्ये डिपॉझिट कसं करायचं आहे फुल तुम्हाला प्रोसेस दाखवतो. तुमच्या मित्रांना पण शेअर करा, कारण डिपॉझिटला भरपूर लोकांना प्रॉब्लेम येतात. बघा, डिपॉझिट वरती क्लेम युअर बोनस वरती क्लिक करा तुम्ही. आता इथं डिपॉझिटच्या मेथड आलेत बघा. युपीआयचा ऑप्शन आहे, युपीआय वरती क्लिक करा. 2-4 ऑप्शन आहे, त्यातल्या एकावरती क्लिक करा. खाली बघा इथं काय म्हणतं, युपीआय आयडी टाकायचं आपल्याला, डिपॉझिट अमाऊंट आणि आय डिक्लेअर वरती क्लिक करा. डिपॉझिट खाली म्हणतंय बघा, त्याच्यावरती क्लिक करा. आता पुढे कन्फर्म वरती क्लिक करायचं आपल्याला. इथं बघा, जर तुम्हाला आधार नंबर मागितला तर आधार नंबर पण तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आता नेक्स्ट वरती क्लिक करा. क्लिक टू कंटिन्यू. आता ही युअर रिक्वेस्ट इज प्रोसेस होते असं म्हणतंय बघा. इथं बघा पेमेंट मेथड आले आहेत, पेटीएम, फोनपे, गुगल पे. फोनपे वरती किंवा पेटीएम वरती क्लिक करा. माझ्यानंतर पेटीएम करा. बघा वरती क्यूआर कोड आहे, ते एक तर त्या क्यूआर कोड वरती पेमेंट करा. नसेल तर इथं बघा, इथं तुम्हाला काय दिलं आहे, युपीआय आयडी दिला आहे. या युपीआय वरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. इथून तुम्ही कॉपी करून घेतो युपीआय आयडी. आणि खाली बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, इथं युटीआर पेमेंट केल्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये युटीआर असतोय तो तिथं सबमिट करायचा. ओके, मी आता पेमेंट करतो, थोडासा व्हिडिओ स्किप करतो. इथं बघा पेमेंट झाल्यानंतर इथं युटीआर सबमिट करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. युटीआर सबमिट केला नाही तुम्ही तर पेमेंट तुमचं येत नाही. ओके, आता सबमिट वरती क्लिक करा. बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय बॅक टू होम पेज येईल. तुम्ही थोडंसं वेट करायचं. बघा इथं वरती जे पळायला चालू असतं ना, ते कम्प्लीट होऊ द्यायचं, मधून बाहेर निघत नाही. पेमेंट सक्सेस म्हणतंय. आता ऍप्लिकेशन वरती येऊया आपण. आता रिफ्रेश करा, इथं 2-3 वेळा तुमचं पेमेंट येऊन जाईल. कधी कधी पेमेंट फेल होतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमची आयडी माझ्या अंडरच ठेवा. म्हणजे कधी कधी आलं तसा प्रॉब्लेम तर तुम्ही मला मेसेज पण करू शकताय.